साताऱ्यात शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद चिघळताना दिसतोय। देसाई यांनी शिंदेंवर शिवसैनिकांची अवहेलना केल्याचा आरोप केलाय। सातारा जिल्ह्यात शिवसेना पक्षाचा कार्यक्रम होत असताना पक्षाचे नेते येत असताना निमंत्रण देण्याची पद्धत पाळली जात नसल्याचा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महेश शिंदे यांना लगावलाय। शिवसेनेच्या बैठकींसाठी आमदार महेश शिंदे यांना पूर्वी निरोप देण्यात आला होता, असंही शिंदेसाई यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान 2019 मध्ये कोरेगाव मतदारसंघाची जागा शिवसेनेला सुटल्यावर आपण स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवल्याचं आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्यावर देसाई यांनी प्रत्युत्तर दिले। अशा प्रकारचं वक्तव्य करून महेश शिंदे हे शिवसैनिकांची अवहेलना करत असल्याचा आरोप देसाई यांनी केलाय। नाही आता बघा, काल या बाबतीत मी गांधी मैदानावरती पाहणी करायला जेव्हा गेलो होतो तेव्हा आपल्या सगळ्या माध्यम प्रतिनिधींच्या बरोबर ह्या विषयावर मी बोललेलो आहे। शिवसेना हा पक्ष शिस्तीनं चालणारा पक्ष आहे, शिस्तबद्ध पद्धती चालणारा पक्ष आहे। पक्षामध्ये कुठल्याही नेत्याला, उपनेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, माजी आमदारांना, माजी खासदारांना, माजी मंत्र्यांना जेव्हा पक्षाचे मुख्य नेते आपल्या जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा निमंत्रण देण्याची पद्धत नाही। एकदा पक्षाचा कार्यक्रम ठरला की सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे, ही पक्षाची आत्तापर्यंतची काम करण्याची पद्धत आहे। तरीसुद्धा जेव्हा काल हे आपल्या माध्यमांच्याकडनं मला कळालं, काही बॅनरवर महेश शिंदे साहेबांचे फोटो नाहीत, पण मी खात्री केल्यानंतर काही बॅनरवर आहेत आणि काही बॅनरवर नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। तरीसुद्धा मी आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांना सांगितलं की तुम्ही स्वतः आमदार महेश शिंदे साहेबांशी बोला, त्यांचा संपर्क नाही झाला तर त्यांच्या कार्यालयाशी बोला आणि आमदार महेश शिंदे साहेबांना कार्यक्रमाची कल्पना द्या। त्यामुळं आता त्यांना तर कल्पना आहे, सभा आहे त्याची, ती येतील असं आम्हाला वाटतंय। पण ते जर तुम्हाला म्हटले असतील येणार नाहीत तर हा मग त्यांचा शेवटी विषय, आता ही भूमिका त्यांनी घ्यायची आहे। आणि याच्या अगोदर तुम्ही म्हणाल ते जर म्हणले असतील मला डावलले, तर कितीतरी बैठका अशा आहेत की बैठक सुरू करण्यापूर्वी मी नेहमी पदाधिकाऱ्यांना विचारलं की आमदार महेश शिंदे साहेब येणार आहेत का, माझ्या कार्यालयाला विचारलं बाबा निरोप दिलेला आहे का, तर प्रत्येक वेळी त्यांना किंवा त्यांच्या कार्यालयाकडं पक्षाच्या बैठकांचे, पक्षाच्या कार्यक्रमांचे निरोप त्यांना दिलेले आहेत। ते दिले नाहीत असं म्हणत असतील तर ठीक आहे, आता ते म्हणतील तर रुजवातसुद्धा आम्ही करू, पण रुजवात करण्यासारखी ही गोष्ट नाही। पण मी नेहमी म्हणतो तसं पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे। पक्षाचे काही नियम असतात, पक्षाची काही कार्यप्रणाली असते, काही कार्यपद्धती असते, ती सगळ्यांनीच पाळली पाहिजे असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे। साहेब, महाबळेश्वर पर्यटन महोत्सव असेल किंवा निमंत्रण आतापर्यंत त्याची सवय झाली म्हणून ते म्हणतायत। सर्व सरकारी महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव हा राज्य सरकारचा होता, माझ्या पर्यटन विभागाचा आणि जिल्हा प्रशासनाचा। RDCच्या मार्फत, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्ह्यातल्या सर्व माननीय आमदार महोदयांना, माननीय खासदार महोदयांना अधिकृत निमंत्रण पत्रिका या दोन्ही कार्यक्रमांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत। सर, 2019 मध्ये मला भाजपला ती जागा सुटली नव्हती कोरेगावची, त्यामुळे मला त्या ठिकाणी शिवसेनेकडनं ती जागा देण्यात आली। त्यावेळी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष होते, त्यामुळे ते माझ्या ताकदीवरच मी त्या ठिकाणी निवडून आलो आणि माझ्या ताकदीवरच आजपर्यंत ही जी काही निवडणूक आहे ती मी लढत आलेलो असं त्यांचं सांगणं। चांगली गोष्ट आहे। असं जर माननीय आमदार महेश शिंदे साहेब म्हणत असतील याचा अर्थ असा की ते शिवसैनिकांची ताकद अवहेलतायत। त्यांना निवडून आणताना शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आणलेलं आहे। त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जो धनुष्यबाण, यांनी जी शिवसेना सातारा जिल्ह्यामध्ये रुजवलेली आहे, पहिला शिवसेनेचा आमदार जिल्ह्यानं जावली तालुक्यातला दिला, पहिला शिवसेनेचा खासदार माननीय हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या रूपानं जिल्ह्यानं दिला, त्यानंतर मी आमदार झालो, त्यानंतर आमदार महेश शिंदे साहेब आमदार झाले। त्यामुळे ही शेवटी शिवसैनिकांची ताकद आहे, शिवसेना पक्षाची ताकद आहे। आता आमदार महेश शिंदे साहेब जर म्हणत असतील की मला माझ्या ताकदीवर मी निवडून आलो, तर हा त्यांचा विचार करण्याची पद्धत ही आहे, किंवा त्यांना जे योग्य वाटलं ते बोलले, पण याचा विचार आमचे शिवसैनिक नक्की करतील। ते म्हणजे की जिल्ह्यामध्ये शिवसेनाच नाहीये, गेले 5 वर्षापासून तुम्ही पालकमंत्री आहात, मात्र जो बहुमताचा आकडा आहे तो गाठता आला नाही, त्यांनी तुमच्यावर देखील टीका केली। हो, मान्य आहे, आम्ही बहुमत गाठू शकलो नाही, पण शिवसेनेचे 2 सदस्य होते मागच्या जिल्हा परिषद बॉडीमध्ये चिन्हावर निवडून आलेले, आणि एक
आमचा सदस्य होता पाटील विकास आघाडीचा, जो शिवसेना पुरस्कृत होता. 3 सदस्य होते. आत्ता जी बॉडी संपली पाठीमागची जिल्हा परिषदेची मुदत संपली होती त्या बॉडीची, नवीन बॉडीमध्ये 15 सदस्य आम्ही शिवसेनेचे चिन्ह निवडून आणले. 29 सदस्य पंचायत समितीचे निवडून आणले. 40पेक्षा जास्त नगरसेवक जिल्ह्यामध्ये निवडून आणले. 1 पंचायत समितीचा सभापती, 2 पंचायत समित्यांचे उपसभापती, 1 नगरपालिकेचा नगराध्यक्ष. ही ताकद 2024 नंतरच पक्षाची जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे. आणि बहुमताचा आकडा जर म्हणाल, आमदार महेश शिंदे साहेब म्हणत असतील, तर आपण या निवडणुकीमध्ये प्रीपोल अलायन्स, एकतर आम्ही प्रयत्न केला महायुती करायचा, पण आमच्या मित्रपक्षाकडनं महायुतीला प्रतिसाद मिळाला नाही. आता ते म्हणतायत शिपायाकडनं निमंत्रण दिलं, पण जेव्हा नगरपालिकेच्या संबंधातली बैठक झाली तेव्हा त्यांचे एक आमदार बैठकीला आले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेची बैठक बोलवली तेव्हा त्यांनी मला वाटतं त्यांच्या माजी जिल्हा अध्यक्षांना पाठवलं होतं. आणि 2-2 मंत्री त्यांचे सगळे आमदार जिल्ह्यात असताना महायुती करायसाठी जिल्हा परिषदेला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आणि मग ज्या बैठकीमध्ये आम्ही बैठक घेतली होती त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार नितीन काका होते, मान्य आमदार मान्य मंत्री महोदय मकरंद आबा होते. आम्ही एकत्र बसलो आणि जर भारतीय जनता पक्ष प्रतिसादच देत नसेल तर मग किमान महायुतीमधले आपण 2 घटक पक्ष आहोत, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपण तरी युती करूया. म्हणून आम्ही त्या ठिकाणी जे बरोबर आले अशा सगळ्यांची आम्ही एक युती केली, प्रीपोल अलायन्स केला. आणि बहुमताचा आकडा जिल्ह्यातल्या मतदारांनी 37 जागा आमच्या प्रीपोल अलायन्सच्या निवडून देऊन बहुमत आणि जिल्हा परिषदेची सत्ता लोकमतांनी मतदारांनी आमच्या प्रीपोल अलायन्सला दिलेली आहे. आज आहे आमचं ते म्हणणं आहे. आता त्यानंतरच्या काळात जी स्थित्यंतरं घडली, जे राजकारण घडलं, जे फोडाफोडीचे प्रकार घडले, जी पळवापळवीचे प्रकार घडले, ते सगळ्या महाराष्ट्रानं जिल्ह्यानं पाहिलेले आहेत. त्यामुळं लोकशाहीतलं बहुमत, लोकमत, जनमत, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूनं आहे या 37 जागा निवडून देऊन जिल्ह्यातल्या जनतेनं ते दाखवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे जिल्ह्यात शिवसैनिक अरे त्यांचा आरोप आहे, पण आता ही आकडेवारी सांगितली ना, ह्याच्यावर बोला ना तुम्ही पत्रकार सुद्धा ते काय म्हणतात तेच विचारताय. एवढे लोकप्रतिनिधी निवडून आले, एक जिल्हा परिषद सदस्य निवडून यायला 50,000 लोकांच्या मतातनं येतो, एक पंचायत समिती सदस्य निवडून यायला 30,000 मतांच्या लोकांतनं येतो, एक नगरपालिकेचा नगरसेवक निवडून यायला 5-5 हजार लोकांच्या वार्डातनं निवडून येतो. मग आज सगळी बेरीज जर केली लोकप्रतिनिधींची तर जवळपास 100पेक्षा जास्त आमचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले जिल्ह्यामध्ये. मग ही शिवसैनिकांची ताकद नाही का? आम्ही आजही म्हणतो, मी जरी पालकमंत्री असलो तरी हे जे लोकप्रतिनिधी निवडून आले ही केवळ शिवसैनिकांची ताकद आहे. शिवसैनिकांनी काम केलं म्हणून ही शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये दिसलेली आहे. आणि शिवसेना आहे का नाही हे महेश शिंदे साहेबांनी सांगण्याची गरज नाही. जिल्ह्यातल्या मतदारांनी मतं देऊन एवढ्या मोठ्या संख्येनं जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष निवडून देऊन जिल्ह्यातल्या जनतेने शिवसेना आहे का नाही हे दाखवून दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की मी 2011 पासून काम करतोय भाजपचं. 2011ला पहिल्यांदा मी भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. त्यानंतर 2011 ते 19 विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम पण केलेलं आहे. 2019ला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबरोबर सांगितलं होतं की ही जागा शिवसेनेत सुटली आणि तेवढ्यासाठी मला तिकडं शिवसेनेतनं उभं राहावं लागलं होतं. त्यामुळे आता शिवसेना पक्ष हा आत्ता जन्माला आलाय. मी 2011 पासून भाजपचं काम करतोय. असं कुठं जन्माला आलाय पक्ष कुठं? संपूर्ण महाराष्ट्रात. मग वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना 1966 साली स्थापन केली, जो धनुष्यबाण, जो भगवा महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवसैनिकांच्या खांद्यावर दिला, ते काय आहे? महेश शिंदे साहेबांना म्हणावं एवढं सुद्धा म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, आता मला शब्द नाहीत ते बोलायला, पण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्याच शिवसेनेचा पहिला आमदार महेश शिंदे साहेबांच्या अगोदर सदाशिव संकपाळ झाले जिल्ह्यात. त्याच शिवसेनेचे खासदार मान्य हिंदूराव नाईक निंबाळकर झाले. त्याच शिवसेनेचा आमदार 2004 साली मी झालो. मग ही कोणाची ताकद आहे? आम्ही सांगतो ना, ही शिवसैनिकांची ताकद आहे. त्यामुळे ते काय म्हणतायत याला आम्ही महत्त्व देत नाही. शिवसेना वाढवायची, शिवसैनिकांना ताकद द्यायची आणि शिवसेनेची संघटना मजबूत करायची, एवढा एकच उद्देश घेऊन पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घोडदौड चालू आहे.